आहे साईराज बिरवाडी. पहिला चेंडू यावेळेसचा 9 चेंडू पाहायला मिळतोय. पण त्याचा संकेत आमच्यापर्यंत पाहताय तर फ्री चेंडू देखील असणार आहे. धावफलकाचा आलेख एक्स्ट्रा रनने वृद्धिंगत होईल. धावफलकाचा आलेख धावफलकाचं खातं या ठिकाणी एक्स्ट्रा रनने जरूर उघडलं गेल्याबद्दल पाहिलं तर साईराज बिरवाडी संघ आपण पाहताय मैदानामध्ये. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग यावेळी जुळून आलाय. चांगला एलिव्हेशन बॅटचा पाहायला मिळतं. त्या परिपाक पद्धतीचे संकेत आपल्याला पोहोचलेत. यस षटकार चांगला टायमिंग. फलंदाज आपण पाहताय मिस्टर क्रितेशच्या बॅट मधला सुंदर फटका वेळेस पाहायला मिळाला. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झाले जाऊन पोहोचले जवळजवळ 7 या धावसंख्येतील प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. पहिला चेंडू न होता तर चांगला प्रहार मिस्टर क्रितेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी. समोर लक्ष 38 या धावसंख्येचा आहे. मित्रांनो आपण पाहताय बाबू चषक 2025 तमाम क्रीडा रसिक मालकांचं आम्ही पुन्हा एकदा या कार्यकारिणीच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑन साईडला यावेळेला आपण जर पाहिला तर प्रोटेक्शन नाहीये. चेंडू थांबणार नाही. जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 सुंदर फटका. आपण जर पाहिले ना तर मिस्टर क्रितेश एक विध्वंसक फलंदाज पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकाच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. मिस्टर क्रितेश धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय. फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय. 13 या धावसंख्येत प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. समोर लक्ष 38 या धावसंख्येचं लक्ष असताना मिस्टर क्रितेशला आपण पाहताय. यावेळेस कुंड चेंडू तोहफा दिया था उसे कबूल किया गया. मिस्टर क्रितेश विभूटी क्रितेश ब्रांडचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. सुपर बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक्स यावेळेस पाहायला मिळते. मिस्टर क्रितेश यांच्या बॅट मधनं धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय. फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळ 19 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. बघा मित्रांनो समोरचा फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये असेल. समोरचा फलंदाज जर विध्वंसक मोडमध्ये असेल तर गोलंदाजाने देखील स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आपण गोलंदाजी कशी करायला हवी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणं फार आवश्यक असतं. तर तुम्हाला चौकार आणि षटकारांपासून वाचायचं असेल आणि तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर यावेळेस पंचांच्या संकेत आपल्याला पोहोचलेत. यस हा डॉट चेंडू आहे कारण चेंडू हा झाडाला आदळलेला आहे. त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर हे रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहताय बाबू चषक 2025 याचा परिपाक आपण जर पाहिला तर हा फटकाचा टायमिंग देखील चांगला जुळून आलेलं होतं. या फटकामध्ये देखील एलिव्हेशन चांगला होतं. या फटकामध्ये देखील मनगडचा वापर हा चांगला केला होता. पॉवर जनरेट चांगली केली होती. परंतु यावेळेस बॅडलक पाहायला मिळाला. चेंडू हा आपण जर पाहिला तर झाडाला खास करून आदळला गेला. त्याचा परिपाक हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सजवताना पाहायला मिळत आहेत. अखंड प्रकारचा चेंडू आणि आपण जर पाहिलं तर मिस्टर क्रितेश अशा प्रकारे चेंडूला सोडणार नाहीये. पुढे एकदा पाहायला मिळतोय षटकार. धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळ आपण जर पाहिलं ना तर 25 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. महागडा स्पेल पाहायला मिळतोय. मिस्टर आपण तुषारला पाहताय मैदानामध्ये. अजून देखील 13 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजवताना तुषारला आपण पाहताय. 13 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर क्रितेश यू ब्युटी सुंदर आउटस्टँडिंग फलंदाजी यावेळेस पाहायला मिळत्या. आपण जर पाहिलं ना तर मिस्टर क्रितेश यांचं वादळ खऱ्या अर्थानं मैदानाच्या झुंजावलं गेलंय. 5 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. क्रितेश सुपर फलंदाजी. आणि मित्रांनो प्रेक्षकांना देखील अशाच प्रकारचे सामने आवडत असतात. प्रेक्षकांना देखील अशा प्रकारची फलंदाजी आवडत असते आणि ती फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर क्रितेश यांच्या माध्यमातून सुपर आउटस्टँडिंग फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते. माझी मी गुणवत्ता सिद्ध करणार आणि यावेळेस ती गुणवत्ता प्रदर्शित